हिंद, जय शिवराय. मी स्वराज्य शिलेदार. मी तुमचा विद्रोही क्रांतिकारी सागर जाधव. अंधभक्त जागेवर आहे. हिंदू खतरे में आहे, देश खतरे में आहे. कसं काय? देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती हिंदू, प्रधानमंत्री हिंदू, राज्यसभेत खासदार सगळे हिंदू, निवडून आलेले खासदार हिंदू, राज्यपाल हिंदू, उपराष्ट्रपती हिंदू, नव्हे तर देशातले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हिंदू, वरपासून खालपर्यंत सगळे हिंदू आहेत. तर देश खतरे में कसा आणि हिंदू खतरे में कसा? तुम्हा आम्हाला चुतिया बनवलं जातं आणि जाती जातीच्या राजकारणामध्ये गुंडवून ठेवलं जातं. म्हणून जागृत हो रे अंधभक्ता, जागृत हो रे लाचार, जागृत हो रे मतदार. कारण का आता तुम्हा आम्हाला वेगळा प्रवाह निर्माण करावा लागेल. हे का सांगतोय माहितीये का? 2025 आणि 2026 मध्ये अयोध्यामधलं जे राम मंदिर आहे ना, आपण रामाची पूजा करतो, आपण रामाला सर्वश्रेष्ठ समजतो. त्याच राम मंदिरामध्ये 550 कोटी रुपये चोरी होतात. चारही ठिकाणी CCTVच्या माध्यमातून ते राम मंदिर कव्हर आहे. देवाच्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा CCTV आहे. तरी तिथले 550 कोटी रुपये चोरी झाले. कोणी केले? हिंदू भक्तांनी नाही, हिंदू पूजा करणाऱ्या माणसांनी, ब्राह्मण माणसांनी. मी सगळ्या समाजाला नावं नाही ठेवत आहे. हिंदू धर्म वाईट नाही आहे. कट्टर हिंदू मानणाऱ्यांनी जाती व्यवस्था निर्माण करून जाती देश वाटून ठेवला आहे. हिंदू धर्म खूप चांगला आहे, पण इथले नालायक राजकीय लोकांच्या माध्यमातून त्यांचे अंधभक्त सुद्धा या धर्माला नावं ठेवतात. कट्टर जर लव जिहादची गोष्ट झाली की हिंदू संघटना मोर्चे काढते, त्यामध्ये निलेश राणे पुढे असतात. का गोष्ट सांगावी लागते? कारण का ज्या राम मंदिरामध्ये 550 कोटी रुपये चोरी केले हिंदू तिथल्या गाभाऱ्यामध्ये हिंदू लोकांनी, त्यासाठी निलेश राणे या हिंदू संघटना मोर्चे नाही काढत का? कारण का त्यांना माहिती आहे मूर्ख आहे, कुठे काय करायचं त्यांना माहिती आहे. जनता मूर्ख आहे, लाचार आहे. अयोध्यामध्ये अनेक लोकांनी आपलं दान धर्म दिलेला आहे. तिथले 550 कोटी रुपये चोरी होतात CCTV असून सुद्धा. देशाच्या प्रधानमंत्र्यांना का नाही सांगूसं वाटलं? तिथले स्थानिक मुख्यमंत्री सुद्धा हिंदू आहेत, त्यांना काय नाही सांगूसं वाटलं? जनता मूर्ख आहे, त्यांना माहिती आहे. म्हणून जागृत व्हा. आता नवीन प्रवाह निर्माण करतोय स्वराज्याच्या रूपाने. मी तुमच्या तालुक्यात जिल्ह्यात भेट देणार आहे. नक्की प्रत्येकाने भेट द्या. आपण या देशाला वेळ दिला नाही, जर आपण या मातृभूमीला वेळ दिला नाही ना मित्रांनो, तर देश पहिला इंग्रजांचा गुलाम होता. हा देश राजकीय लोकांचा गुलाम होईल आणि पुन्हा देशामध्ये आम्ही लाचार बनू. म्हणून एक क्रांती निर्माण करायची आणि या क्रांती निर्माण करण्यासाठी तुम्हा आम्हाला क्रांतिकारी बनावं लागेल. आणि मी तुमच्या भेटीला ना जिल्ह्यात तालुक्यात मला कुठल्या राजकीय माणसाला बोलायचं, ज्याला वाईट वाटेल त्याला वाटू द्या. ज्याला वाटतंय मी सरळ बोलतोय तो नक्कीच माझ्या हाला करेल. ज्याला वाटतंय मी चुकीचं आहे तो मला उत्तर देईल. कारण का मी चुकीचं काहीच बोलत नाहीये, सत्य गोष्ट मांडतोय. ज्याने देशाचा पैसा खाल्लाय, ज्याने देशाला लुटलाय ना, तोच मला विरोध करेल. जागृत हो. 550 कोटी रुपये चोरी होतात देशातल्या सर्वोच्च मंदिराचे आणि मुख्यमंत्री तिथला स्थानिक बोलत नाही, देशाचे प्रधानमंत्री बोलत नाहीत. कुठेच ही गोष्ट बोलली जात नाही. देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीचं बोलू शकत नाही का? कारण का जनता मूर्ख आहे, त्याला माहिती आहे. राज्यसभेत सुद्धा विषय घेतला जात नाही. त्याला जागृत हो मानवा. नवीन क्रांती निर्माण करायचे तुमच्या भेटीला येणारा सागर. जय हिंद, जय शिवराय.